सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 84. देवकिन्नर गंधर्वा पितरो यक्षचारणः मुनयोऽपि न जानन्ति गुरुशुश्रूषणे विधिं. देव, किन्नर, गंधर्व, पितर, यक्ष, चारण व मुनिजन देखील गुरुसेवेचा विधी जाणत नाहीत. गुरुसेवा हातून न घडल्याने मुक्त होत नाहीत. पुन्हा पुण्यक्षय होताच त्यांना मृत्यूलोकात देह धारण करावा लागतो. पण देहधारी साधकाला गुरुभक्ती, गुरु आराधना व गुरुसेवा साधली तर तो संसार चक्रातून मी देह या भावनेतून अहंकाराच्या जन्म मृत्यूपासून वासनाक्षय होऊन मुक्त होतो. गुरुच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष पुरवून गुरुच्या देहाची काळजी घेणे म्हणजेच गुरुसेवा नव्हे. गुरुसेवेसाठी गुरुच्या शरीराचे सान्निध्य लाभायला हवे असे नाही. मानसपूजेप्रमाणे गुरुला मन अर्पण करणे, मीपणा बर्फ पाण्यात विरघळून एकरूप होतो त्याप्रमाणे गुरुभावात समर्पण करणे हीच खरी गुरुसेवा. मीठही पाण्यात विरघळते पण आपला खारटपणा सोडित नाही. मिठाचे विसर्जन घडते पण समर्पण साधत नाही. तद्वत गुरुची त्याच्या सान्निध्यात राहून बाहेरून कितीही सेवा केली पण मनाने मीपणा सोडला नाही तर तो सेवाविधी होत नाही. लक्ष्मी अष्टौ प्रहर विष्णूचे पाय चुरत बसली आहे. पण अद्वैताचा आनंद वाट्यास आला गुरुभक्त अर्जुनाच्याच. 16 राण्या श्रीकृष्णाची सेवा करीत होत्या पण मिळाला पूर्ण श्रीकृष्ण राधेलाच. लक्ष्मणाने रामाची अहोरात्र लक्षपूर्वक सेवा केली पण एकरूप झाला भरतच, लक्ष्मण नव्हे. तेव्हा बाह्यकृतीपेक्षा अंतःकरणाच्या वृत्तीने गुरुची सेवा म्हणजे अखंड चिंतन करता आले पाहिजे. हा गुरुसेवेचा विधी माहीत नसेल तर देवकिन्नरादींप्रमाणे मुक्ती मिळणार नाही. गुरुमय जीवन होणे, अखंड गुरुस्मरण घडणे हीच खरी गुरुसेवा. आत्मसमर्पण, आत्मनिवेदन, पूर्ण गुरुशरणागती हाच गुरुसेवा विधी जाणावा. सद्गुरुनाथ महाराज की जय.